जे काही आरोप केले की मातोश्रीवर मरावे लागतात जर तुम्हाला कुठे दावा असेल तर पद हवे असेल तर किती तथ्य वाटतंय आणि काय तुमची याच्या संदर्भात? मी सांगतो ना, मी उपमहापौर पण झालो, महापौर पण झालो ना. मला या गोष्टी कधीच कराव्या लागल्या नाही, कधीच करावं लागल्या नाही. फक्त तिथं कार्यकर्ता जो असतो ना, कार्यकर्त्यांना बरोबर न्याय मिळतो एवढं नक्की. त्या आता पदावर बसलेले आहेत, विधान परिषदेच्या याच्यावर आहेत. तुमच्या आरोपांमुळे कायदेशीर कारवाई सुद्धा त्या पुढे हे करू शकतात. करू द्या ना, करू द्या ना. मी शिवसैनिक आहे, गेल्या 43 वर्षापासून काम करतो. त्यांना सुद्धा मी ह्या पक्षात सिनियर आहे. काय आरोप केले तर त्याला देऊ, उत्तर देऊ, आणि तुमच्या माध्यमातून उत्तर देऊ. याच्यात काही खोटं नाही आहे. पण अशा पद्धतीचे आरोप खरं तर अनेक वर्ष होत होते की शिवसेनेमध्ये पैसे घेतले जातात, तिकीट घेतले जातात. मग अशी काही लॉबी एका विशिष्ट शिवसेनेमध्ये की नाही. मी तुमच्या पुढे उदाहरण फार मोठं आहे. मला 43 वर्ष झालेले. मी आजपर्यंत नया पैसाही मातोश्रीनी माझ्याकडून घेतलेला नाही. मातोश्री नाही घेत, पण मग हे मधले जे हस्तक आहेत, आता निलमताईंनी पैसे घेतले पण मग ते पुढे कोणाकडे दिले माहित नाही मला. त्यांनी रिटर्न दिले म्हणजे त्यांच्याकडेच होते. त्यांनी रिटर्न दिले म्हणजे त्यांच्याकडेच होते ना. तुम्ही या संदर्भात त्यावेळेस उद्धव साहेबांशी काही बोललो होतं? नाही, साहेबांपर्यंत गेलोच नाही त्यावेळेस. फक्त त्यावेळेस तिकिटासाठी माझ्याबरोबर बबनराव घोलप आणि हेमंत गोडसे माझ्याबरोबर होते. त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं होतं, जर तुम्हाला निवडून आणायचं असेल तर तिथं विनायक पांडे, आणि शोसाठी द्यायचं असेल तर अजय बोरच. पण भाऊ, या संदर्भातली कल्पना वरिष्ठ नेत्यांना उद्धव साहेबांना आहे का की अशा पद्धतीने त्यांच्या अपरोक्ष हे सगळे प्रकार चालू होते? कोणी शिवसैनिकांनी ही तक्रार किंवा ही माहिती दिली होती का त्यांच्यापर्यंत? इतकं काही मला माहिती नाही. पण हे शिवसैनिकांना हे नेते जर तिथपर्यंत पोहोचूनच देत नसेल तर उद्धव साहेबांना माहिती कशी होईल? विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोऱ्हे यांनी माझ्याकडून पैसे घेतले होते असा गंभीर आरोप विनायक पांडे यांनी केलेला आहे. उमेदवारीसाठीच्या स्पर्धेचा गोऱ्हेंनी फायदा घेतला आणि पैशांचे व्यवहार झाल्याशिवाय त्या कुठलंही काम करत नव्हत्या असा आरोप देखील विनायक पांडे यांनी केलेला आहे.